छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील आणखी एका वीर मावळ्याची शौर्यगाथा पराक्रमगाथा दिग्बाल लांजेकर यांनी त्यांच्या शिवराज अष्टक या चित्रपट शृंखलेतील सुभेदार या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडले आहे. या चित्रपटाचं एका शब्दात वर्णन करायचं झालं ना तर कमाल चित्रपट आहे, जबरदस्त चित्रपट आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्यातील सगळ्याच वीर मावळ्यांचा पराक्रम, त्यांची शौर्यगाथा, त्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तानाजी मालुसरे हे स्वराज्याचे सुभेदार होते. आपल्या रायबाचं स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून ते कोंढाणा किल्ला जिंकायला जातात आणि तिथे त्या धारातीर्थी पडतात. हा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आणि मध्यंतरी अजय देवगण यांच्या तानाजीच्या माध्यमातून हा इतिहास पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. हे सगळं माहीत असून सुद्धा आपल्या मावळ्याचा इतिहास, आपल्या मावळ्याची शौर्यगाथा आपल्या भाषेत मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत होते. तर बघूया दिग्बाल लांजेकर यांचा सुभेदार हा सिनेमा कसा आहे. नमस्कार, मी राजेंद्र, तुम्ही पाहता द फिल्मी गप्पा. मित्रांनो, मी दिग्बाल लांजेकर यांचं 2 वेळा अभिनंदन करेन. खरं तर या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलंय, खूप छान असं लिखाण केलेलं आहे, गाणं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, यासाठी त्यांचं अभिनंदन आहे. आणि दुसरं अभिनंदन याच्यासाठी आहे की दिग्बाल लांजेकर यांनी स्वतः या चित्रपटात अभिनय केला. बहिर्जी नाईक ही व्यक्तिरेखा, ही प्रमुख व्यक्तिरेखा त्यांनी साकारलेली आहे. या चित्रपटाच्या दोन्ही बाजू तुम्हाला मी आज सांगणार आहे, एक पॉझिटिव्ह बाजू आणि एक निगेटिव्ह बाजू. पॉझिटिव्ह बाजू अशी की खूप रिसर्च करून हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे. जसं की तानाजी मालुसरे यांचं निधन झाल्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे रायबाच्या लग्नासाठी उपस्थिती दर्शवतात. त्यावेळी 350 दिवे लावलेले होते. महाराज विचारतात की एवढे दिवे का लावले. तेव्हा तानाजी मालुसरे यांची वीरपत्नी सांगते की कोंढाणा किल्ल्यावरती तानाजी मालुसरे यांच्या सोबतच आणखी 349 मावळे हे धारातीर्थी पडले होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्ही हे दिवे लावलेले आहेत. ही परंपरा आमच्या मालुसरे या घराण्यात पुढे अखंड चालू राहील. तर हा इतिहास नव्यानं आपल्याला समजतो. यानंतर बघा, आपल्याला हे माहिती आहे की तानाजी मालुसरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी हा किल्ला लढवला होता आणि जिंकला होता. पण अजय देवगण यांच्या तानाजी या चित्रपटात हे दाखवलं नव्हतं. यानंतर बघा, आपण बऱ्याचशा ठिकाणी असं वाचलं आहे, ऐकलं आहे की तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे हे घोरपडीच्या साह्याने गडावरती चढले होते. परंतु या चित्रपटात आवर्जून असं मेन्शन केलेलं आहे की 2 घोरपडे बंधूंच्या साह्याने, त्यांच्या मदतीने सगळे मावळे हे गडावरती चढले होते. तर बऱ्यापैकी इतिहास चांगल्या पद्धतीने या चित्रपटात मांडलेला आहे. या चित्रपटाची जमेची बाजू ती म्हणजे स्टारकास्ट. दिग्बाल लांजेकरांनी तीच स्टारकास्ट या चित्रपटामध्ये घेतले आहे. परंतु प्रत्येकाने अभिनय खूप छान पद्धतीने नेहमीप्रमाणे केलेला आहे. चिन्मय मांडलेकर जेव्हा जेव्हा शिवछत्रपतींच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर येतात तेव्हा अक्षरशः अंगावरती काटा येतो. मला असं वाटतं ना की चिन्मय यांचा जन्मच जणू शिवछत्रपतींची भूमिका साकारण्यासाठी झाला आहे असं वाटतं. मृणाल कुलकर्णी जिजाऊंच्या भूमिकेत खूप छान पद्धतीने त्यांनी जिजाऊंची भूमिका साकारली. 2 भूमिका त्यांनी जिजाऊंच्या साकारल्यात, एक म्हणजे तरुणपणीची जिजाऊ आणि एक वृद्ध जिजाऊ. तरुणपणीची जिजाऊ अगदी करारी बाणा असलेली जिजाऊ त्यांनी साकारलेली आहे. यानंतर अजय पुरकर यांनी जे सुभेदार साकारले ते पण खूप छान आहेत. बाकी जे काही स्टारकास्ट आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने अभिनय केलेला आहे. या चित्रपटाची जी भाषा आहे ना, म्हणजे महाराजांची एक भाषा आहे, मावळ्यांची एक भाषा, ती खूप छान पद्धतीने मांडलेली आहे. खरंच खूप छान आहे. या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक खरंच खूप छान आहे. चित्रपटामध्ये असे ना 4 चांद लावतात असं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. लेखन खरंच खूप छान आहे. हा चित्रपट आहे ना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इमोशनल करतो. असे काही प्रसंग आहेत ना की त्या ठिकाणी अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी येतं. जसं की बघा, चित्रपटाच्या सुरुवातीलाच मुघलांचे सैन्य आपल्या आया बहिणीवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करतात ही बाब जेव्हा जिजाऊंना समजते, तो जो काही प्रसंग आहे आणि त्यानंतर जी काही माऊली आलेली असते जिजाऊंना भेटायला, त्यांचं नंतर निधन होतं, आत्महत्या त्या करतात. तर हा प्रसंग आहे ना अक्षरशः अंगावरती काटा आणणार आहे. यानंतर शेवटची लढाई, या लढाईमध्ये तानाजी मालुसरे हे धारातीर्थी पडतात. यावेळी शिवाजी महाराज त्यांना भेटायला येतात. हा जो काही प्रसंग आहे ना तो खूप इमोशनल करतो. शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांची जी मैत्री आहे ना तीही खूप छान पद्धतीने दाखवलेली आहे. त्यानंतर या चित्रपटातील जी 2-3 गाणी आहेत ती खूप छान झालेली आहेत. यामध्ये पहिलंच गाणं आहे जे मावळ आले, हे गाणं खरंच खूप छान आहे. दिग्बाल लांजेकर यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये अभिनय सुद्धा केलेला आहे. त्यानंतर शेवटचा जो सिक्वेन्स आहे, जो शेवटचा भाग आहे, यावेळी जे तानाजी मालुसऱ्यांवर गाणं जे प्रसारित केलेलं आहे, खरं तर तिथे आहे ना पोवाडा त्यांनी गायला असता तर अजून चांगल्या पद्धतीने झालं असतं. तर या काही चित्रपटातील जमेच्या बाजू आहेत, त्यामुळे हा चित्रपट आवर्जून पाहावा
असं मी सांगेन. आणि या चित्रपटात एक खूप छान दाखवलंय, की जेव्हा तानाजी मालुसरे हे धारातीर्थी पडतात आणि हे बघून आपले मावळे हे पळायला लागतात. त्यावेळी तानाजी मालुसरे आपल्या बंधूंना बोलवतात सूर्याजीला आणि सांगतात, की त्या मावळ्यांना थांबव आणि हा गड जिंक. त्यावेळी सूर्याजी मालुसरे धावत जातात आणि मावळ्यांना थांबवतात. गडावरून ज्या खाली जाणाऱ्या रस्त्या आहेत त्या कापतात आणि ज्या पद्धतीने आपल्या मावळ्यांना मोटिव्हेट करतात नाही, ते खरंच खूप छान दाखवलंय. अक्षरशः अंगावरती काटा येतो असा तो सीन आहे. तर ह्या झाल्या पॉझिटिव्ह बाजू. 2-3 निगेटिव्ह बाजू सुद्धा या चित्रपटाच्या आहेत. बघा, तानाजी मालुसरे यांची जेव्हा एंट्री होते, तेव्हा बऱ्याचशा ठिकाणी ते असे स्तब्ध उभे राहिलेले दिसतात. त्यांना तिथे बोलायचं आहे, परंतु त्यांना डायलॉगच दिलेले नाहीये. तिथे डायलॉग दिले असते ना, तर बरं झालं असतं. बऱ्याचशा वेळेस असं वाटतं, की त्यांना काहीतरी बोलायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, परंतु त्यांना डायलॉगच नाहीये. यानंतर तानाजी मालुसरे हे प्रमुख कॅरेक्टर या चित्रपटातलं आहे. मला असं वाटलं होतं, की तानाजी मालुसरे यांची ग्रँड एंट्री होईल, परंतु तसं दाखवलेलं नाहीये. त्यानंतर या चित्रपटाच्या 2 भागामध्ये म्हणजे मध्यंतराच्या अगोदर हा चित्रपट थोडासा संथ चालतो. पटापट अशा घटना दाखवलेल्या आहेत. चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये अगदी व्यवस्थित चित्रपट गेलेला आहे. त्यानंतर उदयभान हे जे महत्त्वाचे कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर दाखवलं नव्हतं प्रोमोमध्ये. पण हे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे ना, त्याची सुद्धा एंट्री ग्रँड एंट्री होईल असं मला वाटलं होतं. परंतु त्याला सुद्धा असं जास्त डायलॉग दिलेले नाहीत. उदयभान ही व्यक्तिरेखा त्या अभिनेत्याने खूप छान साकारलेली आहे. ते मराठीही बोललेले आहेत. एक वाक्य त्यांचं खरंच खूप छान आहे. जिथे आपल्याला व्यवसाय करायचा आहे, जिथे राज्य करायचं आहे ना, तिथली भाषा आपल्याला अवगत येणं गरजेचं आहे आणि शिवछत्रपतींच्या बद्दलचा आदर त्यांचा तिथे दाखवलेला आहे. त्यांना मराठी भाषा येते, हिंदी येते आणि ते मूळचे राजस्थानी आहेत. तर राजस्थानी भाषा तिथे व्यवस्थित दाखवलेली आहे. परंतु उदयभान असं जे कॅरेक्टर जे दाखवायला हवं होतं तसं त्यांनी दाखवलेलं नाहीये. त्यानंतर जे गोंधळी तिथे गडावरती येतात, गड पाहणी करण्यासाठी. जेव्हा जे गोंधळ घालतात ना, त्यावेळी असं वाटतं ना, की हे फारच गोंधळ घालतायत इथे. म्हणजे त्यांना अशी पाहणी करायची असते, तर ते खूप विचित्र पद्धतीने ते कॉमेडी निर्माण करण्याचा तो थोडासा एक प्रयत्न केलेला आहे. तर हे थोडंसं टाळायला हवं होतं. बाकी चित्रपट खरंच खूप छान आहे आणि आपल्या मराठी सिनेमाचं बजेट खूप कमी असतं. या चित्रपटामध्ये थोडेसे व्ही-एफ-एक्स वापरले असते ना, तर चित्रपट अजून खूप उठावदार, खूप बहारदार, खूप मोठा चित्रपट झाला असता. परंतु आपल्या मराठी चित्रपटामध्ये आहे ना, इतिहास, सत्य घटना जी काही असते ना, ती दाखवण्यावर भर असतो आणि तसा तो दाखवण्याचा इथे दिग्पाल लांजेकर यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे. अक्षरशः जेव्हा तुम्ही चित्रपटगृहाच्या बाहेर पडता ना, तेव्हा तो सगळा इमोशनल, तो सगळा इतिहास तुम्ही घेऊन बाहेर पडता, असा हा चित्रपट आहे. आणि हा चित्रपट प्रत्येकाने एकदा तरी पाहावा. एकदा नाही तर 2 वेळा तरी चित्रपट पाहण्याची तुमची इच्छा होईल, असा हा चित्रपट आहे. खरंच खूप छान चित्रपट आहे. या 2-3 गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या. जसं की तानाजी मालुसरे यांना थोडेसे डायलॉग अजून एक्स्ट्रा दिले असते. थोडीशी त्यांची ग्रँड एंट्री वगैरे दाखवली असती, तर भारी झालं असतं. एकंदरीत हा खरंच खूप छान चित्रपट आहे. या चित्रपटाला मी देईन 5 पैकी 3.5 स्टार. हा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला? कोणाचा अभिनय तुम्हाला आवडला? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.